वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आता मी व्हिडिओ शूट करत आहे घरून आणि आपण जातो आहे उद्या. तर कुठं जाणार आहोत ते आता सांगून ठेवते. तर आपण उद्या जातो आहे वागेश्वर मंदिरला. रीलमध्ये खूप फेमस आहे, बट मी शपथ करून सांगते मी रीलमध्ये नव्हतं पाहिलं. मी एक दुसरं मंदिर सर्च करत होते जे की पुण्यापासून 128 किलोमीटर दूर होतं. तर ते जास्त डिस्टन्स होतं, त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की वागेश्वर मंदिरला जायचं. सर्च करत करत मला हे एक सजेशन भेटलं होतं गुगलकडून. तर मग आपण जातो आहेत वागेश्वर मंदिरला. तर चला आपण भेटू उद्या डायरेक्ट राईडवरती. मी उद्या शूट नाही करत आहे, कारण रोज रोज मॉर्निंग शूटमध्ये अंधारात व्हिडिओ शूट पण नाही होते प्रॉपर, त्याच्यामुळे मी आज घरून शूट करते. चला भेटू उद्या, बाय. आज आपल्यासोबत आहे कौस्तुभ, जे आपल्याला शिवनेरीच्या ब्लॉगमध्ये भेटला होता मुलगा. सो ही ऑल्सो जॉईन विथ अस. आणि ऋषिकेश भेटेल आपल्याला आपल्या प्रॉपर प्रत्येक वेळेसच्या स्टॉपवरती. त्याचा हा 3rd व्लॉग आहे. आणि मला एकदा कॅमेरा अँगल पण चेक करायचा आहे. फारसाच लेट झाला आहे आज. आज आपण, तुम्ही तर बघितलाच असाल, मेट्रोमध्ये सांगितलेच असेल, पण तरी मी वापस सांगते. आज आपण जातो आहे वागेश्वरला. ते जवळपास इथून PCMCपासनं 44 किलोमीटर आहे. कौस्तुभ जॉईन करतो आहे, तो येतो आहे आकुर्डीवरून. आम्ही सगळ्यांचा पॉईंट डिसाईड केला आहे भुजबळ चौक. इफ एनीवन फ्रॉम पुणे ही विल नो. ऋषिकेश मागेच राहिला आहे. ओ माय गॉड, आपली गाडी खूप डुलडुल मारते. ही वॉन्ट्स टू चेक द कॅमेरा, आय थिंक सो. हे बघा, हा थांबलाय, मी पाहिलंच नाही. कॅमेरा अँगल बघितला का? एकदा मी पण चेक करते कसं दिसतंय. आज आपल्यासोबत आणखीन एक कोणतरी आहे. आय विल शो यू आफ्टर सम टाईम. मी मागून चुकून खाली गेलेले, आता आपल्याला वरून जायचं आहे. बॅक साईडलाच ठेवते, बेटर आहे. पुढे थोडंसं अनकम्फर्टेबल होते मला बॅग. अरे यार, जेठालाल होते मी हळूहळू. लाईफ तर आहेच त्याच्यासारखी, बोलणं पण त्याच्यासारखंच होतं. हेलिकॉप्टर कस्टमर. हा जो आहे ना, हा फ्लायओव्हर, इथून हा खालच्या जंगलमध्ये मोर आहेत. एवढे सुंदर असं दिसतात ना मॉर्निंगला. पावसाळ्यात तर डायरेक्ट मस्त पिसारा खुलून नाचतात. पण हा आणखी नाही आला. आणि परत म्हणतात की पोरी लेट करतात. असं नसतं, पोरीच लेट करतात प्रत्येक वेळेस, पोरं पण करतात. हद्दीपेक्षा जास्त लेट झाला. ॲक्च्युली मी 5:15 रेडी होते. तसं म्हणा गेलं तर 5:05, कारण 5:15पर्यंत आम्हाला भुजबळला पोहोचायचं होतं. आणि लिटरली आम्ही पाऊण तास लेट चालतो आहे स्केड्यूलपासून. कॅमेरा प्लस जे मी माईक घेतला आहे, माईकमुळे खूप मला हेल्प होते. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगते स्क्रॅचपासनं, म्हणजे मी जी स्टार्ट केलं होतं माईक, आपले इयरफोन्स असतात ना, इयरफोन्सवर मी स्टार्ट केलं होतं. रेडमीचे इयरफोन्स होते, मी ते आय थिंक 700 रुपयेपर्यंत घेतले होते. आणि त्याला मी कनेक्टर लावून ते खूप सारा जुगाड करून यूज करायचे. आणि त्याच्यामध्ये पण आवाज असा नाही का प्रॉपर येतच नव्हता. मग देन एक मी 4-5 महिने यूज केला असेल ते. मग त्याच्यानंतर मी स्विच झाले डिजिटेकवरती. डिजिटेकच्या माईकचा असा इश्यू व्हायला लागला, बसवते तर मी प्रॉपर, पण आवाज असा प्रॉपर कॅप्चर नाही होत. ते प्रॉपर असं लाईक तुम्ही स्टडी आहात, म्हणजे लाईक तुम्ही थांबलात स्टडी आणि नंतर तुम्ही शूट करताय, दॅट वॉज ओके. पण जेव्हा तुम्ही राईड करता ना, तेव्हा
ते बिलकुल पण चांगलं नाही आहे माईक. तर मी सजेस्ट करते सगळ्यांना की डिजिटेकचं माईक मोठं व्लॉगिंगसाठी तरी यूज नका करू. इट वॉज लाईक मला तर बिलकुल नाही आवडलं. आवाज एकदम असा अशा टाईपचा कॅप्चर व्हायचा त्याच्यात. आणि याच्यामध्ये DJमध्ये एकदम आरामात, काही जास्त ह्याच्यामध्ये भानगड पण नाही. रस्ता तोच आहे तिकोनावाला आणि काय मस्त रोड आहे यार, मला तर खूप आवडला. मी तर डेली जाईल त्या रोडने, डेली. एवढा सुंदर असा रोड आहे. ओके. आणि हां, लुक हूज देअर. क्रॅश गार्ड. मागच्या इन्सिडेंटमुळे यावाला मी बसवून घेतलं क्रॅश गार्ड. ॲक्च्युली खूप दिवसापासून बसवायचं होतं पण नाही बसवता आलं. असते मजबुरी पैशाची. पुढच्या चौकात थांबलाय. हा तर नाही येतो, वाटते तर हाच आहे. टायरात हवा कमी झाली. हाल. एकटाच आलास? हा यार, का कोणी नव्हतं सोबत? नाही तिचं वेळेवर कॅन्सल झालं. अच्छा. आई आली आहे तर आई चालली 2-3 दिवसात. तर तिची आई म्हणे की हा लास्ट विकेंड आहे, घरी थांबणार. आम्हाला वाटलं येईल कोणतं सोबत. नाही म्हणून एक कॅन्सल झालं गेलं. जाऊ दे, चल 3 जण सोलो सोलो होऊन जाऊ. चल बाय बाय. ही हिंजवडी फेज 1 आहे. थिंक 1मधून आपल्याला 3ला जायचं आहे. आणि तो व्लॉगिंग नाही करत कौस्तुभ, तो फक्त फिरतो. जस्ट 1 कॉल आणि ही कम. जॉईन करायला मेंबर्स पाहिजे त्यात, खरंच रिझन्स देणारे नाही पाहिजेत. चला कुठंतरी जायचं. हां चल जाऊ तर. मस्त अशी थोडीशी कंपनीला फ्रेंड्स असले तर मग बरं वाटतं. सोलो राईड्स पण मस्त असतात पण यावाल्या मच बेटर. थोडीशी कंपनी होऊन जाते, कोणीतरी असतं सोबत सपोर्टला काही झालं गेलं तर. रायडिंगमध्ये फ्रेंड्स कसे पाहिजेत सांगते तुम्हाला. एकतर एका कॉलवर येणार आहे आणि सेकंडली एका लाईनमध्ये चालणार आहे. लेन फॉलो करायला पाहिजे बस. आता बघा त्याच्यामागे मी आहे, माझ्यामागे वस्तू आहे. काही लोक कुठे राहतात, काही येतच नाहीत. मग चिडचिड होते, प्लस लेट होतो जाण्यासाठी. आता इथं जाण्यासाठी 2 रूट होते, 2-3 रूट होते पण आम्ही परत हाच रूट चूज केला कारण हा रस्ता मला खूप आवडला. आणि एक्सप्लोअर करण्यासाठी तसं म्हणायचं झालं तर परत जाणार आहोत तिकडे, कारण तिकडे तुंग किल्ला आहे. आता हिंजवडी फेज 3. जर तुम्हाला रूट पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला रूट सांगेल की कुठून कुठे जायचं. जर तुम्ही पुण्यातल्या असाल, म्हणजे लाईक प्रॉपर पुण्यामध्ये राहत असाल, PCMCमध्ये नाही, तर मग कसा रूट घ्यायचा ते मी सांगते. आणि जर तुम्ही PCMCमध्ये राहत असाल तर हिंजवडी बेटर ऑप्शन आहे. जाताना या रोडला काहीच ट्रॅफिक नसते पण येताना या रोडला नेक्स्ट लेवल ट्रॅफिक असते. म्हणजे तुम्ही असं पायी चलत आला तर लवकर पोहोचाल, कारण हा रस्ता खूप छोटासा आहे ना आणि तर मोठे मोठे वाहनं वाहतात, कारण इकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहेत. आता पुढे तुम्ही बघतच आहेत बिल्डिंग्स किती आहेत. तर यांचं काम, हे साईड मस्त अशी जागा आहे. पावसाळ्यात तर ह्या जागेचं काय विषयच नाही. आणि मी आलेले पावसाळ्यात पण इथे, जेव्हा मी रिहे डॅमला जात होते. रिहे डॅमचा पण हाच रूट आहे ना, तर हे पूर्ण हिरवळ आणि पाऊस खूप छान वाटतं, खूप छान. तुम्ही पावसाळ्यात पण फिरायला येऊ शकता या रोडला. रिहे डॅमला जावा पावसाळ्यामध्ये, इतकं सुंदर आहे ते डॅम, खूप सुंदर. पाणी येते, मी वायझर ऑफ करते, दृश्य बघण्याच्या नादात पाणी येते डोळ्याला. मागच्या वेळेस गेले तेव्हा एवढा पेन नाही झाला आता मध्ये जितका आता होतं. अरे हां मजा. हाताला थोडंसं लागलं आहे त्याच्यामुळे मोज टाईप फील होते मला तिथं. असं एक पॉईंटला असं प्रेस केलं ना दुखतं आहे. हा रूट घ्यायचा नव्हता पण दुसरा रूटच दाखवत नव्हता म्हणून परत आम्ही ऑफ रोडिंगवालाच रूट घेतला. आणि हे जंगल बघा, मागच्या वेळेस एवढं जाळलेलं नव्हतं पण ह्या वेळेस सगळं जाळलं रे, थोडंसंच राहिलं आहे.
असा तर पाऊस पण पडलेला ना पुण्यात, तर सिनरी मागच्या वेळेसपेक्षा थोडंसं ग्रीन ग्रीन दिसतंय. हे नका बघू, हे तर आता जळणारच. हे बघा, हे किती ग्रीन आहे. तसंच वरती पण खूप ग्रीन ग्रीन आहे. आणि मागच्या वेळेस असं ढग होतं या लेवलला, म्हणजे या लेवलला ढग होतं. मी खूप एक्सायटेड आहे ते मंदिर बघण्यासाठी. आम्हाला एक दुसरं मंदिरला जायचं होतं. ते मंदिर 125 किलोमीटर दूर होतं. मग खूप जास्त दूर आहे आणि सध्या उन्हाळ्याचं नाही होत. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की सिमिलर कुठलं मंदिर आहे का, म्हणजे दिसायला सेम नसेल पण ते फक्त समरमध्येच दिसतं. मग मी सर्च केलं आणि देन मला ते मंदिर भेटलं, वागेश्वर मंदिर. टू गुड, खूप सुंदर आहे. आता फक्त गेल्यावर कळेल की रिअलमध्ये सिनरी कशी आहे तिथली. घरातून निघताना कसली गरमी होती आणि इथं बघा कशी थंडी वाजते खतरनाक. हा 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 होत आहे. वा, हे तर पाहिलंच नाही. राहू दे, चाल. वायझर बंदच ठेवते, दुनियाची थंडी वाजते आम्हाला. खायला पहिला मस्त होतं तिकोनावर, पण वाटत नाही की असं उन्हाळ्यात पण कोणी अवेलेबल असेल. पण बिझनेस करणारे करतात, आपल्यासारखे कॉर्पोरेट जॉब करतात. पढे लिखे मजदूर. कसला मस्त व्ह्यू आहे बघा, किती सुंदर रोड आहे हा. मला बस चाललं तर मी रोजच येईल. मला वायझर ओपन करायची बिलकुल इच्छा होत नाही आहे थंडीमुळं, पण मला व्ह्यू बघायचं आहे यार. असं थोडंसं कलर आहे ना माझं ब्लॅक, त्याच्यामुळे जरा विजन वेगळं येतं. मागच्या वेळेस तुम्ही हा वाला रूट नाही बघितला, कारण मी अँगल सेट केला होता फ्रंटवाला, त्याच्यामुळे हा व्ह्यू तर तुम्हाला आलाच नाही. शोल्डर्स दुखत आहेत माझे. एवढ्या कमी वयामध्ये मला वाटत त्रास सुरू झाला आहे आणि मला तर जग फिरायचे, राईड करायचं. बाहेर देशात तर मी बाईकवर नाही जाऊ शकत, पण आपल्या देशात तर फिरायचे ना. हा हा हा, सनराईज होईल थोड्या वेळात. किती सुंदर जागा आहे. मंदिर इथंच तर नाही नसेल मला वाटतं, पण पाणी तर इथंच आहे फक्त. कुठं आहे यार ते वालं कॅफे? रूट तर हाच होता त्या कॅफेचा, सेम. बघा हा रस्ता, किती सुंदर रस्ता यार. किती वेळेस पण जावा, कसलं भारी वाटतंय. गावीच तुम्हाला एक न्यूज सांगायची होती. आमच्या घरामध्ये 2 जर्मन शेपर्ड्स आहेत, त्याच्यामधल्या एका ह्याला पिल्ले झालं. 6 पिल्ले. 3 मेल 3 फिमेल. आणि आता माझ्या घरामध्ये खूप खुशीचं वातावरण सुरू आहे. मी पण जाईल लवकरच भेटायला. सध्या कसं असतं, त्यांचे डोळे ओपन नसतात. एक 10-12 दिवस तर घेतात ते बघा तिकोना किल्ला. 10-12 दिवस तर घेतात. मग मागच्या वेळेस मी जेव्हा सोनू झालती आमची, तेव्हा मी गेले, तिनं मला बघितलं पण नाही, कारण तिचे डोळे बंद होते. ती आज जन्मली आणि मी उद्या लगेच गेले होते, कारण माझं स्वीटीवर खूप जास्त प्रेम आहे. मग तिचं लेकरू होतं, मग जाऊनच येऊया, आपली सुट्टी आणि गेले होते. लागतो हा पॉईंट होता जिथं आम्ही फोटो काढले. इथून फोटो काढले ते सगळे, आणि तेव्हा सूर्य पण आलता. आज नाही आला. तो आहे तिकोना किल्ला. इथून असं जाऊन तिथे गेलेलं, तो तिकोना किल्ला. आणि तुंग या साईडला आहे. तुंग पण दाखवते तुम्हाला. मनगट पूर्ण आखंड आहे. अरे याला माहिती का मंदिर? मागच्या वेळेस तर आम्ही सर्वच गेलेलो. हा वेगळा रूट आहे. इकडं आहे ते मंदिर. कुठं आहे? बघ, मे बी इकडूनच असेल रस्ता. मला तर काही वाटत नाही ॲडव्हेंचरस बाईकची गरज असावी वगैरे माझ्यासाठी.
कारण ही बाईक पण चांगलीच चालते आणि यानंतर मी टायर पण मस्त टाकेल, त्याच्याकरून रिझनच राहणार नाही ऑफ रोडिंगचं किंवा कशाचं. टायर असे आहेत, रेसिंग टायर आहेत ना. हे बघा इकडं आणखीन हिरवळ आहे. तो आहे तुंग-किल्ला, दिसतंय तो टोकदार, तो तुंग-किल्ला आहे. एकदम असं अपोजिटच आहे. हे पण हात दुखाय सुरू झाला कंटिन्यू. खूप ड्रॉबॅक्स दिसत आहेत मला माझ्या लाईफमध्ये सध्या. आलं वाघेश्वर. सी वाघेश्वर. आता नाही की नाही लक्षात नाही माझं. हाच आहे का? हा बोर्ड तर लावलाय तिथं वाघेश्वर म्हणून. चला हा सनराईज. हां नाही हे मंदिर नाही आहे, खूप जुनं मंदिर आहे ते बघा. आपला तिकोना, आपला तिकोना आपलाच आहे, महाराजांचा आहे म्हणले आपलाच आहे. बघा किती मस्त रोड आहे. वायझर नशीब याला रस्ता माहिती नाही तर आम्ही कुठे गेला असतो. कारण मॅपमध्ये जिथं आम्ही थांबलेलो ना मागे, मॅपमध्ये त्याच्या अपोजिटवाला रोड दाखवत होता. मे बी तो पण असेल, पण दुसरा रूट असतो. मारे मस्त आहे इथं रस्ता. वीटभट्टीमुळे इथे एवढी धूळ आहे. फर्स्ट टाईम मी अशा रस्त्याने जाते, तिथे एवढी धूळ आहे. चांगली ऑफ रोडिंग आहे आपली आज. आता नदीत जायला रस्ता थोडी ना डांबरी नदीत सोडला असेल. पावसाळ्यात वाट लागेल इथे. बापरे किती सुंदर दिसतंय. पूर्ण डोंगर, सह्याद्री आणि त्यातमध्ये असा रस्ता. वाव. मंदिर तर मला आणखीन पण नाही दिसत. बापरे आणखीन किती दूर आहे. मला वाटतं एक्झॅक्ट असं पाण्याच्या साईडला वगैरेच असेल. ते बघा मंदिर दिसलं का, ते वालं मंदिर. आणि ते बॉईज पण इथंच आलेत कारण त्यांच्या गाड्या दिसतात. ब्लॉक करणं पण इम्पॉर्टंट आहे. कसलं सही दिसत होता येताना. BMW RR. हो बघा तिथे एक मंदिर आहे, तिथे बांधकाम सुरू आहे. तो तुंग किल्ला, तो तिकोना किल्ला आणि हे मंदिर. पावसाळ्यामध्ये हे मंदिर पूर्ण पाण्यात असतं. इथे येता पण नाही येणार. किती मस्त सगळ्यांनी असं रचून ठेवलंय. चला कॅम्पिंगला पण आलेत लोक. हे बघा हे आहे वाघेश्वर मंदिर. पुण्याजवळील वसलेले हे प्राचीन मंदिर चालुक्य कालखंड काळातील असल्याचे मानले जाते. चालुक्य राजांनी भारतात अनेक सुंदर दगडी मंदिरे बांधली आणि त्याच परंपरेचा एक भाग म्हणजे हे वाघेश्वर मंदिर. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. पवना नदीवर धरण बांधल्यानंतर हे मंदिर काही काळ पाण्याखाली गेले होते आणि जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा मंदिर पुन्हा दिसू लागते. तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि शांतता अनुभवायची असेल तर वाघेश्वर मंदिर नक्की भेट द्या. वाटलं नव्हतं मॉर्निंगला एवढी गर्दी असेल. भलतीच गर्दी आहे. हिचं काय चालू आहे. पडलो असतो ना मी शॅडो. हिचं बघा
नुसतं फिरते इकडून तिकडं. भीत आहे बिचारी, भीत आहे सगळ्या गोष्टींना. नवीन वाटतं तिच्यासाठी काहीतरी. थोडाच वेळा तिथं गर्दी बघा किती झाली. ही तर आपण जिथं पार्क केलेल्या गाड्यात ते समोर बघा. आणि तिकडे पण बघ. तर असं होते वागेश्वर मंदिर. मी सगळी पॅक झाली आहे आणि इथं खूप जास्त रायडर्स आलेत, खूप जास्त म्हणजे पूर्ण रायडर कम्युनिटी आली आहे. मस्त वाटते. आणि एवढी भीड नव्हती. आय थिंक अशामध्ये खूप रील्स व्हायरल झालेत वागेश्वर मंदिरच्या, त्याच्यामुळे आता सगळेजण येत आहेत तिथं विजिटसाठी. मंदिर खूप जुनं आहे. इन्फॉर्मेशन गुगलला पण अवेलेबल नाही आहे. फक्त असं म्हणतात 900-800 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. बघू, आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली तर मी तुम्हाला सांगते नक्कीच. आणि आता जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.